महानगरपालिकेचे निकाल लागून जवळपास महिना होत आला तरी सुद्धा भिवंडीमध्ये महापौरपदी कुणीही विराजमान झालेलं नाहीये। पण भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीला अखेरीस महिन्याभरानंतर मुहूर्त मिळालाय। येत्या 20 फेब्रुवारीला महापौरपदाची निवडणूक पार पडणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे भिवंडीच्या महापौरपदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आणि नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे। पण यातून घोडे बाजाराची भीती व्यक्त होते आहे। भिवंडीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करता येतील आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विलासराव देशमुख सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडेल। भिवंडी महापालिकेमध्ये एकूण 90 नगरसेवक असून बहुमतासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता आहे। इथे काँग्रेसचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक आहेत। तर भाजपकडे 22, शिवसेनेकडे 12, कोणार्क विकास आघाडीकडे 4, भिवंडी विकास आघाडीकडे 3 आणि 1 अपक्ष असं पक्षीय बलाबल पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।